जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। जय शंकर। दिगंबरा दिगंबरा शंकर बाबा दिगंबरा। अहिल्यानगर येथील केडगाव येथे शंकर महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात नवचंडी यागाने भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। अहिल्यानगर केडगाव येथे शंकर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। अतिशय भक्तिपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। हा सर्व सोहळा अशोक दादा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। या निमित्ताने कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, अहिल्यानगर जिल्ह्यातील याचप्रमाणे राज्यातून ठिकठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निमित्ताने नवचंडी याग याचे देखील आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी यामध्ये मोठा सहभाग घेतला होता। मंत्रोच्चार, होम हवन आणि धार्मिक विधींनी संपूर्ण परिसर पावन झाला होता। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। परिसरातील ग्रामस्थांसह दूरदूरून आलेल्या भाविकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शंकर महाराजांच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त केली। या कार्यक्रमाचे संयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते। आशीर्वादाने त्यांच्या सर्व सेवेकरांनी यासाठी विशेष एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। माइक लावा सगळे। काशी विश्वेश्वर भगवान की हात वर करायचे, हात अशाल बघे। पार्वती पते हर 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 गणपती बाप्पा। समाधी सोहळ्याच्या निमित्ताने सद्गुरू शंकर महाराज मठ केडगाव या ठिकाणी समस्त मोठ्या संख्येने उपस्थित असणारा समस्त भक्तमंडळ आज आपण सद्गुरू शंकर महाराजांचा 78व्या वर्षी महाराजांना 78 वर्ष जाऊन झाले, तर समाधी सोहळा हा का मानला गेला पाहिजे? सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने शंकर महाराजांची लीला ही अंतापूर या ठिकाणी चालू झाली। पण कैलासाचा सदाशिव म्हणजे महाराज सारखे म्हणायचे की पार्वतीचा आणि शंकरांचा संवाद झाला होता, आणि पार्वती आणि शंकराचा संवाद चालू असताना शंकर सहज म्हणले की मी आता अजानुभव अष्टवक्र आगळा वेगळा असा अवतार घेणार आहे मी प्रिय, आणि भूलोकावर जाऊन सद्भक्तांचं कल्याण करण्यासाठी, भक्तांना तारण्यासाठी मी असा आगळा अजानुभव असा अवतार मी या भूतलावर घेणार आहे, आणि या भूतलावर अवतार घेऊन माझं अवतार कार्य चालवण्यासाठी आणि दीनदुबळ्या भक्तांचा जीविताचा उद्धार करण्यासाठी माझा अवतार कार्य असेल। तो कैलासाचा जो सदाचा सदाशिव आहे असा कैलासाचा राजा। साक्षात शंकर महाराज कोण होते? साक्षात शंकर महाराज हे कैलासाचे सदाशिव होते। म्हणून महाराज मानण्यासाठी आपण एक हे जर बघितलं तर महाराजांचं
वाक्य, मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर। हो मैं कैलाश का रहने वाला, मेरा नाम है शंकर शंकर, मेरा नाम है शंकर शंकर, मेरा नाम है शंकर शंकर, मेरा नाम है शंकर शंकर। दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना करे, मेरा नाम है शंकर। मला सगळ्यांनी मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर, मेरा नाम है शंकर। यह दुनिया में कई रंग है, बोला बोला बोला, यह दुनिया में कई रंग, यह रंग निराला है, पाया न भेद इसमें, यह गहरा ही गहरा है, जो वही जानता है, जो खुद को समझता है, तुझे गरीबी दौलत तो ये सवाल अधूरा है, तो सवाल अधूरा है, तो सवाल अधूरा है। सुरुवातीला 16 वर्ष अपत्य नव्हतं, संतती नव्हती, भगवंताला महादेवाची 16 वर्ष सेवा केली, पण कधीही महादेवाला म्हणले नाही की माझ्या पोटी संतान हलू द्या, माझ्या पोटी पाळणार, माझ्या घरी पाळणं हलू द्या. आपल्या 16 वर्षे भक्ती केली असती तर आपल्यासारखी एखादी लगेच दुसरा देवऋषी बघितला असता, ह्या देवऋषाकडे गर्दी, दुसरा डॉक्टर गेला पाहिजे महाराज. पण भक्ती पण श्रेष्ठ होती आणि तशा भक्तांच्या घरी कैलासाचा सदाशिव आज अवतार घेणार होता. आणि तो अवतार कार्य घेताना भगवंताने स्वप्नामध्ये चिमणाजीला दृष्टांत झाला. चिमणाजी स्वप्नामध्ये दृष्टांत झाला की मी आता गावल मालकाच्या डोंगरावर आलेलो आहे. एक तेजपुंज तपस्वी साधू चिमणाजीला स्वप्नात आल्याने चिमणाजीला म्हणाले, चिमणाजी उठ, तुझे झटपट उठ, संपले तुझे काबड कष्ट, होईल तुझे इष्ट. म्हणजे महाराजांना त्याला सांगितलं की तुझं काबड कष्ट संपले बाबा, तू आता माझ्याकडे ये, म्हणजे दावल मालकाच्या डोंगरावर ये, मी तिथे बसलेलो आहे आणि माझ्याकडे येऊन मला तू घरी घेऊन ये. पण आपलं कसं म्हणतात ना, आपल्या मनाचा भ्रम म्हणतो. दुसऱ्या दिवशी त्यांनी ती सगळं स्वप्न गावातल्यांना सांगितलं. गावातले लोक ऐकू लागले आणि गावातल्याने त्यांची टिंगटावळकी केली. अरे तुला लई दिवस नाही म्हणून तुला हे स्वप्न पडलं असं. मग इथं मच्छिंद्रनाथांचा गोरक्षनाथांचा संवाद आपल्याला सहज साध्य होतो आहे का नाही. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी एका माईला ओम भाऊतेन भिक्षा देई म्हणत भिक्षा मागितली आणि भिक्षा घातल्यानंतर तुला बाई पुत्रप्राप्ती नाही ना, मग हा माझ्या झोळीतला भस्म घे आणि भस्म घेऊन तू ते भस्म आपल्या प्राशांकरण कपाळी लाव. तुला पुढच्या वर्षी मी तुझ्या घरी येईन, त्यावेळेस तुझ्या घरी पुत्र प्राप्त झालेला असेल. पण पुत्र प्राप्त झाला नाही, म्हणे पुत्र प्राप्त होईल म्हणून एक कोण जोगाडे आला आणि तिने त्याच्या बायांचं तोंड कसं असतं, लगेच शेजारच्या पोरी बाईला सांगितलं, बाई माझ्या घरी एक असा जोगडे आलता आणि त्याने मला भस्म दिलं. पूछते हो बाबा तुम्हें क्या पसंद है, क्यों पूछते हो बाबा तुम्हें क्या पसंद है, मेरी पसंद आपके मुट्ठी में बंद है, मेरी पसंद आपके मुट्ठी में बंद है. पूछते हो बाबा तुझे क्या पसंद है, क्यों पूछते हो बाबा तुझे क्या पसंद है, क्या पसंद आपकी मुट्ठी में बंद है, मेरी पसंद आपकी मुट्ठी में बंद है. तर ती बाई तिला म्हणली, अगं असं कुठं गोसावड्याच्या फकीराने भस्माने कुठं पोरवत का, फेकून दे म्हणली. ती तुझे खाऊन काय होणार आहे का. मग ती हुशार, तिने तो भस्म घेतला आणि गोरख कशावर घेतला, जिथं गाईचं शेण टाकतात त्याला आपण काय म्हणतो, उकिरडा म्हणतो, त्या उकिरड्यावर फेकून दिला. मच्छिंद्रनाथ 1 वर्षाने आले, अरे कुठे माझा पुत्र. ती नंतर फिरी आणि त्यानंतर त्या उकिरड्यातनं अलग खिडेरंजन आदेश असा आवाज आला आणि आदेश आवाज आल्यानंतर तिथं गोरक्षनाथ प्रगट झाले आणि गोरक्षनाथांना त्यानंतर त्या स्त्रीला मोह आवरला नाही की माझा पुत्र मला द्या. पण हे तुझ्या नशिबात नव्हतं, ही सगळी भगवंताचीच लीला होती. तशी ही लीला म्हणजे त्या करताना म्हणजे साप्त्याच्या सांगतेला कृष्ण लीलेचं वर्णन करतात. गोकुळात कृष्ण कसा नांदला, गोकुळाने राक्षस कसा मारला, त्यानंतर त्यांच्या संघ असणाऱ्या गोपाळांसंग कसं दही चोरलं कसं, तशी ही आमची शंकर लीला आहे. सद्गुरु शंकर
शंकर महाराजांच्या सप्ताहाच्या दिनी म्हणलं तर आजचा सप्ताह दिनाचा काल्याचं प्रवचन म्हणलं, काल्याची सांगता म्हणली तर अडचण नाही महाराज. आणि अशी सद्गुरू शंकर महाराजांची फिरे, शंकर महाराजांचं नाव ठेवलं गेलं. शंकर महाराजांच्या अनेक लीला महाराजांनी अंतापूर या गावात केलं. अंतापूर नंतर महाराज हिमालयात फिरायला गेले. 12-13 वर्ष महाराजांनी अखंड भ्रमंती केली. अखंड भ्रमंती केल्यानंतर शंकर महाराजांनी प्रथम सोलापूर या ठिकाणी आले. अनेक शंकर महाराजांच्या लीला सांगावं तेवढ्या कमी आहेत. महाराजांचे अनेक अनुभूती आपण याची डोळा घेत असतो. घेतो का नाही? घेतो. कारण तुम्ही इतक्या सहज 4-5 तास अग्नीचा धूर खाऊन, उन्हातानाचं ऊन खाऊन इथं बसलेत, ही सद्गुरूची कृपा आहे. आपल्याला सद्गुरूची कृपा आशीर्वादाने आपण आज महाराजांच्या मठामध्ये अखंड सकाळपासून महाराजांचं नामसंकीर्तन करतो. आणि नामसंकीर्तन करत असताना आपल्या हातनं भगवत भक्तीचं कार्य घडलं पाहिजे, ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. महाराज स्वामी महाराजांनी अनेक सिद्ध तयार केले. असे स्वामी समर्थांनी 300 सिद्ध, 386 सिद्ध म्हणजे टोटल 400 सिद्ध असे तयार केले. त्यातले श्रेष्ठ सिद्ध म्हणजे शंकर महाराज. शंकर महाराजांच्या अनुभूती म्हणजे काय? शंकर महाराज एकदा सोलापूरला असताना शंकर महाराजांचे प्रतिस्वरूप मानले जाताना बसवे काका, हे बसवे काकांना एकदा पैसे कमी पडले म्हणून 1,500ची हुंडी एका परगावात आणायची होती. महाराजांना फक्त त्यांनी विनंती केली, महाराज मला रात्री पैसे घेऊन यायचे, तुम्ही माझ्या संग चला किंवा तुमचं माझ्यावर लक्ष राहू द्या. महाराज म्हणले ठीक आहे तुझा. बसवेंनी रात्री येणार म्हणून ती हुंडी, आता पहिली हुंडी म्हणजे ते 10 रुपये, 1 रुपया 2 रुपये असे नाही, ती 1,500 हुंडी म्हणजे ते मला मोठं व्हायचं. ते बसवेंनी आपल्या पाठीवर टाकलं. पाठीवर बसवेंनी टाकल्यानंतर चालत चालत निघाले. आणि चालत चालत निघाल्यानंतर मध्येच त्यांना काठी हातात, कोल्हापुरी चप्पल पायामध्ये, मिशावर ताव, खांद्यावर घोंगडी, असं एक शरीराने चांगला तब्येतवान पैलवानासारखा दिसणारा असा व्यक्ती भेटला. आणि मी येऊ करे तुझ्या संग, मी येऊ करे तुझ्या संग. पण आता शेवट भस्मे महाराजांचे पटशिष्य होते. आपल्या संग एखादा असलं तर आले चोरायलाच आले बरं का, आपले तर चोर. आपल्या मनात काय विषय, अहो आपण इथं आल्यानंतर पण आपल्या मनात किंतु करून राहतो, हे यज्ञ केल्यावर फरक पडेल का नाही? मग हे यज्ञ केल्यानंतर आपल्याला भगवंताची कृपा होईल का? म्हणजे जर असं होईल का ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस तुम्ही आलंच नाही पाहिजे. महाराज जिथं वाटतं ना तिथं देव कृपा करत नाही, जिथं वाटतंच तिथं देव कृपा करत असतो. शंकर महाराज म्हणजे काय महाराज माहिती का? पुण्याचा साठा वाढवणारा देव म्हणजे शंकर महाराज. हे पुण्य कधी तुम्हाला कमी पडून देत नाही. आणि पुण्याचा साठा वाढवणारा भगवंत म्हणजे शंकर महाराज. आज या संतांचा कार्यक्रम म्हणजे सद्गुरू शंकर महाराजांना अवलिया का म्हणतात? अवलिया म्हणतात. हे अवलिया म्हणजे काय? हे एका क्षणात काही करू शकतात. त्यांच्या मनात आलं ना याचं भाग्य बदलायचं संपला, त्याला कोणाची सही घ्यायची गरज नाही. नाही तर आपलं गॅजेट पास करायचं, ह्याच्याकडे जा, मग त्याच्याकडून त्या ऑफिसमध्ये जा, मग तिसऱ्या ऑफिसमध्ये मग आपलं गॅजेट पास होतं. ही तर एकच गॅजेट शंकर महाराज. आणि जो शंकर महाराजांकडे एकदा चरणी लीन झाला त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये काही कष्ट येणार नाही. ही गॅरंटी आपल्या मनात आपल्या भक्तीवर असली पाहिजे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हैं शंकर बाबा, करते हैं शंकर बाबा, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. तर आपण फक्त सद्गुरूचं नाव घेत असतो, काम करणारे ते असतात, पण नाव कोणाचं होत असतं? येड्या वागड्या भक्तांचं होत असतं. बरोबर आहे का? आपण फक्त करत राहायचं. मग बसवे घरी गेले. बसवेंना घरी गेल्यानंतर महाराज बसवेंच्या म्हणजे बसवे महाराजांच्या चरणावर पाया पडले. महाराजांनी मोक्कार असा जोरात टोला टाकला पाठीमध्ये. अरे भाड्या, तुझ्या संरक्षणात साक्षात विठ्ठल म्हणजे पांडुरंगाचा, पंढरपूरचा पांडुरंग पाठवला, तू त्याला चोर समजलास? दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. मला एक सांगा, हा जो पाण्याचा फवारा पडतोय, तो पाण्याचा फवारा जरी पडत असला पण तो पडतोय एका ठिकाणी, पण त्याचे स्प्रिंकल कधीतरी मध्ये अंगावर येतात.
आणि एक एक असं तो एक स्प्रिंकल जरी अंगावर आला तर एक मनाला गारवा भेटतो. यस हा, हाच कृपेचा वर्ष म्हणजे शंकर महाराजांना. आणि एका छत्रछायेखाली बसून भगवंत अनेक लीला घडत असतात. बघा अनेक लीला कशा घडतात बघा ना. देवांचे कृष्ण लीला चालली आणि तुम्हाला दुधाचा प्रसाद देवांचा भेटतोय महाराज. ह्याच्यापेक्षा मोठं काय अजून भाग्य पाहिजे. खरंय का? कृष्ण बिगार दुधाचा बसलेला आहे पण भक्तांना दुधाचा प्रसाद आहे महाराज. खरंय का खोटे? दही दूध जया घरी, दही दूध जया घरी न आटविली तया. चोरी चोरी कोणाचा तो काना, जातो गोकुळाच्या दारा, जातो गोकुळाच्या दारा. गोपीनाथ सगळे करे रास लीला, ऐसा तो माझा कृष्ण गाना. ऐसा गोकुळांचा चोरला, तो गोकुळांच्या मनामध्ये भाव धरला. ऐसा गोकुळाचा कहना तोच माझ्या मनामध्ये राहिला. बोला. दही दूध लोणी घागर भरून नेव कशी बाजारी, दही दूध लोणी घागर भरून नेव कशी बाजारी. करतोय चोरी गागर फोडी, जाऊ कशी चोरून जाई. मथुरेचा बाजारी, मथुरेचा बाजारी, आम्ही जाऊ नका. दही दूध लोणी घागर भरून नेव कशी बाजारी, दही दूध लोणी घागर भरून नेव कशी बाजारी. करतोय चोरी गागर फोडी, जाऊ कशी चोरून जाई. मथुरेचा बाजारी जाऊ, मथुरेचा बाजारी जाऊ, मथुरेचा बाजारी. हा आपल्या आयुष्याचा मांडलेला भगवंताने हा बाजार आहे. आणि हा बाजारात चालणारा व्यवहार ते म्हणजे आपलं जीवन आहे. आणि त्या व्यवहारात सुखदुःखाच्या गाठी हे म्हणजे आपलं कर्म आहे. आणि ह्या कर्माच्या अधिष्ठानावर चालणारे भगवंताचं नाम हेच आपल्या आयुष्यात शेवटच्या महाराज. सासो कबना के हा स्मरण सातत्याने नित्यनेमाने केलं पाहिजे. बघा यज्ञ का करायचा? भगवंताने आपल्याकडून यज्ञ का करून केलं? सगळे सद्गुरू शंकर महाराज होते त्यावेळेस केकत उंदराला सद्गुरू शंकर महाराजांनी स्वतः यज्ञ केलं होतं. त्या यज्ञामध्ये मुख्य भाविकाला बोलता येऊ लागला. आणि महाराजांना तो यज्ञ करताना चष्मा घातला होता महाराजांनी, ब्लॅक चष्मा. आणि एक भक्त सारखा विचारायचं, महाराज तुम्ही हा चष्मा का घातला? हा महाराज तुम्ही हा चष्मा का घातला? त्याने माझा चष्मा खोलू नको, माझ्या तीव्रतेने तुम्हाला इथं काहीच म्हणजे सहन होणार नाही. पण त्याने तो चष्मा काढला आणि त्या चष्म्याच्या डोळ्याजवळ इतका अग्नी तीव्र इतका प्रकाश पडला. आणि त्या तीव्रतेने बऱ्याच भक्तांचं म्हणजे त्या तीव्रतेने लोकांचे डोळे दिपून गेले. असे आपले सद्गुरू शंकर महाराज होते. म्हणून महाराजांनी जी यज्ञ परंपरा दिलेली, ही यज्ञ परंपरा म्हणजे काही साधी नाहीये. मला एक सांगा, यज्ञ काय करायचं? सोपं सांगतो. आता तुम्हाला भुका लागल्यात, किती जणांना भुका लागल्यात? हात वर करायचे, लाजायचं नाही. हात वर करायचं. लागल्यात ना भुका? कस तरी होतंय का? होतंय का? हा, त्याच पोटामध्ये आता आस्वाद रूपी भगवंताचा म्हणजे आपण प्रसाद खाल्ला. आणि तो प्रसाद खाल्ल्यानंतर बघा आजचा बनलेला प्रसाद इतका अविरत त्याची गोडी राहणार, तुम्ही मला नंतर सांगणार का? कारण हे सगळं घडताना त्या प्रसादावर हिदल्या नामाचं नामकरण झालेलं आहे त्या प्रसादावर. आणि या नामाची गोडी त्या प्रसादाला लाभली म्हणून तो प्रसाद भाग्यवान झाला. त्यामुळे त्या प्रसादात गोडी लागली. अलग लक्षात. तर तुम्ही पण तुमच्या घरी हेच सगळं वापरायचं. बघा एकाच व्यक्तीला चहाचे सेपरेट सगळे जेवढं लागतं तेवढं सगळ्यांना द्यायचं. आणि तेवढं सगळ्यांना दिल्यानंतर प्रत्येकाच्या हातची चव सारखी नसणार आहे महाराज. हे खरं आहे का? तसेच अध्यात्माची चव जर खरंच चाकायची असेल तर त्यांनी केडगाव मठात आलं पाहिजे. मग महाराजांना चहाच काय आवडायचं? महाराजांना खिचडीच काय आवडायची? बरोबर आहे का? महाराज 12 बलुतांच्या जमातीचा म्हणजे सगळ्या त्यावेळेस जातीभेद होता. 1947 म्हणजे महाराजांचा अवतार कार्य ज्यावेळेस होतं त्यावेळेस जातीभेद संस्था फार होती. हा शूद्र, हा क्षत्रिय, हा खालच्या जातीचा, हा वरच्या जातीचा. पण ती सगळी शूद्र अवस्था एकत्र करून त्याची खिचडी बनवून ती एका पातेल्यामध्ये शिजवायची आणि त्याचं अमृतमय पाकवान करून भगवंता म्हणजे भक्ताला खाऊ घालायची. म्हणून त्यावेळेस महाराजांना खिचडी फार बोलत होती. खिचडीतनं काय घ्यायचे? आपल्याला त्याला डाळी टाकायचं असतात, आपल्याला त्यात तांदूळ टाकायचा असतो, वटाणा टाकायचा असतो, सगळं मिश्र करायचं असतं. बरोबर, म्हणून ती खिचडी झालेली. म्हणून ह्या समाजाची खिचडी दूर करून त्याला एक परिपक्व पक्वान्न बनवून त्या अन्नाची भूक लागल्यानंतरची लाभणारी खिचडीचा प्रसादाची गोडवी आणि आपल्या आत्म्याला मिळालेली सुद्धा तृप्तीची शांतता जी महाराज देतात ती म्हणजे परिपक्व अन्नाची कृपा.
आणि खिचडी म्हणजे बघा तुमच्याकडे आता 300-400 लोक येऊ द्या, पण लगेच लोकांना एक 20-25 मिनिटांमध्ये तुम्ही जीव घालू शकता. आणि ती जीव घालायचा असेल तर तुम्ही फक्त एकमेव पदार्थ असा आहे की ती खिचडी खाल्ली आणि त्या खिचडी संग तुम्ही लोणचं दिलं तर त्या भक्ताची भूक बनणार. खरे का नाही? खरे का? पण हीच भाजी वेगळी बनवायची, भात बनवायचा, मग चपाती बनवायची, त्याला 3 तास लागतील. तोपर्यंत तो भक्त जातो का राहतो काय माहित. तसं तुम्ही इतक्या लवकर नाही जायचं. तुमची सगळी सोय आम्ही केलेली. यथोचित खा, म्हणजे यथोचित प्रसाद घ्या. प्रसाद घेतल्यानंतर यथोचित पालखीत नाचा. पालखीत नाचल्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर यथोचित भजनात नाचा. भजनात तुम्ही नाचल्यानंतर महाराज नाचायला येतील आणि महाराज नाचायला आल्यानंतर महाराजांच्या कृपाशीर्वाद घ्यायला विसरू नका. महाराज सांगायचं तात्पर्य एकच आहे. महाराजांचा देह ठेवण्याच्या आधी सप्तमीच्या दिवशी शरद कुंटेच्या वाड्यामध्ये महाराज म्हणले की मला आता देह ठेवायचा आहे. सगळं गुरुला सगळं माहीत असतं. सप्तमीच्या दिवशी खिचडी करून अनेक भक्तांना महाराजांनी द्रोण खिचडी सगळ्यांनी त्यावेळेस दिली. आणि नंतर असं नसतं झाले महाराज की मी आता देह ठेवणार आहे. तो म्हणजे आज वैशाख शुद्ध अष्टमी या दिवशी महाराजांनी देह ठेवला. देह पहाटे 4 वाजता दरवाजा लावून ठेवला होता ढेकले मामांच्या वाड्यामध्ये महाराजांनी. आणि पहाटे 4 वाजता फक्त एकच आवाज आहे, ही ज्योत आता बाहेर पडत आहे. आणि ज्योत बाहेर पडत आहे. महाराज दीडमुक्त झालेले, सगळ्यांना दुःख वाटत. बाळा शंकर महाराज त्यावेळेस त्यांच्याकडे सद्देह होते. सद्देह रूपामध्ये प्रत्येक भक्ताला भेटले. आपल्याला त्यांची गुढी फक्त निष्ठी भक्तीत लागलेली, की आपल्याला फक्त मूर्ती स्वरूपात दिसतात, तरी आपल्याला त्यांची गुढी लागलेली. आणि त्यावेळेस अनेक भक्तांना त्यांचं वास्तव सहदेह लाभलं होतं. ते किती भाग्यवान असतील, त्यांना दुःख होणारच. बरोबर आहे का नाही? इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो छवि मन में ये बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, तब प्राण तन से निकले. कारण शंकर महाराजांनी देह ठेवला. शंकर महाराजांचा देह ठेवल्यानंतर सगळ्यांनी 3 दिवस देह अविरत तो समाधीस्थ झाल्याचा दिवस म्हणजे आजचा महाराज. अनेक भक्तांना वाटतं की देवाने देह ठेवला म्हणजे तो दुःखाचा दिवस आहे, आणि तो दुःखाचा दिवस आपण कशाला मानवला पाहिजे. मला एक सांगा, हिंदू धर्माच्या सुसंस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत आणि 16 संस्कारामध्ये जन्मापासून अंत्येष्टीपर्यंत असे 16 संस्कार प्रत्येक मनुष्यावर होत असतात. आणि सगळ्यात शेवटचा संस्कार जर संतांच्या परंपरेमध्ये असेल तर अंत्येष्टीचा संस्कार. मग अंत्येष्टीचा संस्कार मला एक सांगा, आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला कोण ओळखत होतं का? यस नो? अरे बोर झाले काय? नो. आवाज आहे ना? नो. आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला ओळख होती का आपल्या देहाला? पण जन्म झाल्यापासून मृत्यू येईपर्यंत या देहाने अनेक लीला केल्या सद्गुरू शंकर महाराजांनी. त्या लीला करत असताना भगवंताला म्हणजे आपल्यासारख्या सर्वसाधारण मनुष्याला त्यांच्या देवत्वाची खात्री पटली. आणि भगवंतानी हा देह मात्र फक्त निमित्त मात्रेसाठी, म्हणजे देह संपवलेला नाही हे महाराजांनी, फक्त सृष्टीच्या जो करता भावे सृष्टीच जे नियम आहे, जी नियमावली सृष्टीची, ज्यावेळेस एका भगवंताला अविरत कार्य घेतलं जातं त्याला एखादा देह धारण करावा लागतो. ते देह धारण केल्यानंतर त्या देहाला कधी ना कधी त्या पंचतत्वाच्या विलीन व्हावं लागतं. त्याच्यासाठी चाललेला हा जो एक नियम आहे, तो नियम कधी हे संत पुरुष कधी सोडत नाही. त्याला फक्त 2 अपवाद आहेत, एक जगद्गुरु तुकाराम आणि दुसरे म्हणजे दत्त महाराज. ह्या 2 संत परंपरेने आपलं अवतार कार्य महाराज संपवलेलं आहे. आणि महाराजांनी देह ठेवला, महाराजांचा देह झाला, सगळे अंत्येष्टीचे संस्कार वगैरे झाले. आणि अंत्येष्टी का महत्वाची? उठू नका रे, असं उठतो. त्यानंतर महाराजांची शोक सभा चालली होती. असेच आपल्यासारखे येडे बागडे 8, 9, 10, 15 जण काय असते महाराजांचे जे भक्त असतील, आपण येडेच असतात भक्त कधी पण. बघा लोकांनी ज्यावेळेस म्हणले ना हे येडे त्यांच्या नादी लोक हे काही करते, त्यावेळेस समजायचं आपण भक्ती मार्गात बरोबर आहे बरं का महाराज. जब से देखा तुम्हें न जाने क्या हो गया,
शंकर बाबा मैं तेरा दीवाना हो गया शंकर बाबा दीवाना हो गया नजर क्या हो गया शंकर बाबा मैं तेरा दीवाना हो गया शंकर बाबा मैं तेरा दीवाना हो गया तेरे दरबार की वो अलग शान है जो तेरे नज़ीर तुझपे कुर्बान तेरे दरबार की वो अलग शान है जो देखे वही तुझ पे कुर्बान है तेरे भक्ति का मुझे नशा छा गया तेरे भक्ति का मुझे नशा छा गया शंकर बाबा मैं हो गया शंकर बाबा मैं तेरा दीवाना हो गया नजर क्या हो गया नजर क्या हो गया शंकर बाबा मैं तेरा दीवाना हो गया शंकर बाबा मैं तेरा दीवाना हो गया शंकर बाबा मैं तेरा दीवाना हो गया आणि महाराजांनी शोकसभा चालली आणि अचानक तात्या सासरमध्ये तात्या तिथं बैठकीत होते अचानक महाराजांचा संचार झाला अय भोसडीच्या कसली शोकसभा म्हणत कुठं गेलो नाही आण सिगरेट झाली महाराजांची सभा झाली जिथे शोकसभा मानायला गेले तिथे शोकसभेमध्ये सद्गुरू शंकर महाराज सध्या दाखल झाले आणि हे फक्त महाराजांनी दाखवायला होतं की मी देह ठेवला सद्गुरूचं कार्य कधी हे देह ठेवल्यापासून देह ठेवेपर्यंत आणि देह ठेवल्यानंतर ते आपल्याला भेटत नाही असं नाही ते आजही आपल्याला नाना विविध रूपामध्ये भेटत असतात आणि केडगावमध्ये ते अखंड स्वरूपात आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतात आणि त्यांचा अनुभव आपण दरबारात घेतो त्यांचा आपण अनुभव अनेक भक्तांच्या मुखातून घेतो का नाही घेतो नाही तर आज इतका मोठा समाज एकत्रपणे येऊन इतक्या सामाजिक कार्यासाठी एकत्र बसतो बघा आपलं भाग्य आहे तुमचं भाग्य आहे बघा ह्या 33 कोटी म्हणजे 84 कोटी जनता 102 कोटी जनता असू द्या पण आपल्या महाराष्ट्रात समजा 21 कोटी जनता असू द्या आणि आपल्या महाराष्ट्रातील 20 कोटी जनतेपैकी आज आपण इथं 3000 लोक एकत्र बसून त्यांचं महाराजांचं सुश्रव्य असं कीर्तन ऐकतोय बरोबर आहे का नाही त्यालाही भाग्य लागतं की आपण सद्गुरूंच्या शंकर महाराजांच्या सानिध्यात असून महाराजांच्या छत्रछायेखालीमध्ये येऊन भगवंताचं स्मरण करून भगवंताचं कीर्तन करून आणि भगवंतांची अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी जो काही यज्ञ नारायणाचा विधी करतात यज्ञ नारायणाचा विधी करायला पाहिजे यज्ञ भौती प्रजन्य जिथं यज्ञ प्रमाण जास्त असेल तिथं प्रजन्यमान जास्त असतं ह्याला शास्त्र आणि शास्त्राचा शास्त्रार्थ आहे यज्ञ केल्याने काय भेटतं यज्ञ केल्याने अकालाचा मृत्यू होतो यज्ञ केल्याने काय होतं पितृदोषाचा नाश होतो यज्ञ केल्याने काय होतं आपल्या 7 गुण उद्धारल्या जाते यज्ञ काय नाही काय होतं तर आपल्या भागवत भक्तीची भक्तिप्रीती वाढल्या जाते यज्ञ का करायचं तर पंचतत्वापैकी अग्नितत्व हे सक्षम आहे कारण अग्नितत्व असं आहे कारण तुमच्या जठरामध्ये आता अग्नी पेटल्यानंतर आपण भूक लागली म्हणतो आणि ह्या जठराग्नी उद्दीप्त झाल्यानंतर आपण पाणी पिलं जेवताना आपण पाणी पिलं तर ते आपल्याला अपचन होतं आणि अपचन झाल्यानंतर पोटाचा त्रास होतो हे खरं आहे का नाही तसंच अग्नितत्वामध्ये भयंकर अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर आपण स्वाहाकार रूपी ज्यावर साकल्य त्यानंतर पायस त्यानंतर तीळ साखर याच्यात जे काय घृत आपण जे काय हवनीय द्रव्याने आपण हवन केलं ते हवन द्रव्य भगवंतापर्यंत आज इतक्यांनी नामस्मरण करून आपण 1000 शंकर महाराजांचे नावं घेतले आपण इथं 3000 लोक आहोत 1000 गुणिले 3 म्हणजे 33 लाख नामाचं 30 लाख नामाचं आपण हवन झालं ह्याच्यापेक्षा मोठं काय महाराज कीर्तन की है रात कीर्तन की है रात बाबा आज तुम्हें आना है कीर्तन की है रात कीर्तन की है रात बाबा आज तुम्हें आना है वादा निभाना है कीर्तन की है रात कीर्तन की है रात बाबा आज तुम्हें आना है कीर्तन की है रात बघा नवविधा भक्तीपैकी कथा भक्ती आत्मनिवेदन श्रवण भजन कीर्तन जी काय भक्ती तुम्ही 9 विधापैकी एक भक्ती जरी केली तरी देव आपल्याला प्राप्त होतो आणि आजची केलेली ही भजन कीर्तन आपण नामरूपी सेवा ही सद्गुरूंच्या शंकर महाराजांच्या चरणी समर्पित करू की आम्हा सर्व भक्तांना तुम्ही एकत्र आणलं बऱ्याच जणांना इतक्याला मी यज्ञ कशासाठी करायचा का करायचा लक्षात हे
साधन फक्त निमित्त मात्र आहे बरं का. आपल्या साधू संत ऋषीमुनींनी जे त्रेतायुगामध्ये द्वापार युगामध्ये जे आपल्या सगळ्या ऋषीमुनींचे जर तुम्ही फोटो पाहिले तर कशा समोर आहेत महाराज? हा आगडी पुढे आहेत बघा महाराज, धुनी पुढे. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा बोध. आपले आदिनाथ आहेत, गोरक्षांना ज्यांनी बोध केला ते मच्छिंद्रनाथ आहेत, आणि यांच्यावर ज्यांची सगळ्यांची कृपा केली ते म्हणजे कैलासाचे राहणे सदाशिव शंकर आपले शंकर महाराज आहेत. आणि अशा शंकर महाराजांचं सुरसव्य असं कथा प्रवचन कीर्तन आपल्या सद्गुरू आपल्याकडून करून घेतात. आपल्या सर्वांना एकच एक लक्षात ठेवायचं, आपण सर्वजण एकत्र येऊन भगवंताचं स्मरण करतो. आज महाराजच्या समाधी सोहळ्यानिमित्त तुम्ही इतकं समस्त भक्तजण आलेले आहेत, मी जास्त वेळ घेणार नाही, पण एक लक्षात घ्या, तुमच्या सगळ्यांच्या हृदयाने ही फक्त भगवंताच्या स्मरण कृपे इच्छेने तुम्ही झालेल्या आहात. आणि आज जर शंकर महाराजांचं तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर संध्याकाळच्या भजनापर्यंत तुम्ही थांबा. संध्याकाळी भजनाचा आनंद घेतात महाराजांना. तुमचं दर्शन तुम्ही महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर तुमच्या दिवसाचा क्षीण गेल्याशिवाय धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरु गुरुवदनाचा महिमान कळे आगमानी गवासी. गुरुवदनाचा महिमान कळे आगमानी गवासी. अनुभव दे आरती गुरुपतीचे अभिलाषी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा परंपरेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. आपल्या धर्माच्या धार्मिकतेची एकात्मता जपण्यासाठी, भगवंताचं स्मरण करण्यासाठी, भगवंताचं स्मरण करून त्याच्या अखंड लीलेचं वर्णन करण्यासाठी. बघा मला एक सांगा बरं, तुम्हाला सुंदर दिसतो, तुम्ही फार सुंदर दिसता, तुमचं गाडी घोडी तुमच्याकडे, तुम्हाला तुमचं कौतुक केलं तुमच्या मनाला किती आनंद भेटतो? अरे भेटतो का? किती जणांना भेटतो? सगळ्यांना भेटतो. मग मला सांगा, आज आपण सगळ्यांनी सद्गुरू शंकर महाराजांचं इतकं गुण लीलाचं वर्णन केले, आई भगवतीचे नवशंडिया केली, आई साहेबांना सद्गुरू शंकर महाराजांना आनंद किती झाला असं महाराज? बघा आनंद एवढा झाला पाहिजे की प्रत्येकाच्या हृदयामध्ये शंकर महाराज असले पाहिजे. महाराज
हॅलो हॅलो त्यांची भाषा लईच निराळी लईच निराळी हे बंगाली बंगाली आणि सद्गुरूंनी हे भजनाचा वेळ फार डेंजर बाकीच्या पोटात काढायचं चला असो सद्गुरू शंकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि भगवंताच्या भक्तीने आपली ह्या अखंड लीला अशीच चालू राहणार आहे. मग आपल्याला महाराजांच्या ह्या पालखी सोहळ्यामध्ये का थांबायचं आपल्या देवाच्या मला एक सांगा तुम्ही ज्योतिबाचा पालखी सोहळा बघितला असेल खंडोबांचा पालखी सोहळा बघितला असेल बघितला का सगळ्यांनी मग त्यांचा तो